नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कालपासून जे सतत बातम्या सुरू आहे की पीक विम्याच्या निकषामध्ये बदल झालेले आहेत, वाढीव पीक विमा मिळणार आहे, नवीन निकष आलेले आहे, नवीन अमेंडमेंट सरकारने काढलेले आहे। तर त्याबाबतचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। तर काय आहे ते नवीन बदल आपण बघूया। मित्रांनो, जो पीक विमा जो आहे जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याबाबतचेच काही आज महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहे, काही अमेंडमेंट आणलेले आहे। त्यामध्ये जे आहे ते सर्वात पहिला बदल त्यांनी करण्यात आलेला आहे की जे जोखमीची रक्कम होती जी पीक विम्याची ती वाढवण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात रक्कम वाढवली तरी पण कंपन्याच जे आहे ते शेतकऱ्यांना विमा देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण आताही जे अपेक्षित होतं सर्वांना की पीक विमा मिळेल, निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा मंजूर होऊनही कंपन्यांनी जे आहे ते अनेक जिल्ह्याचा पीक विमा अडकून धरलेला आहे किंवा मोजक्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करून ते दाखवलेलं आहे की पीक विमा हा वाटप झालेला आहे। तर अशाच प्रकारचे प्रकार घडू नये म्हणून काही नवीन अमेंडमेंट आणि त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे। तर सर्वात पहिला बदल हा आहे की जे बोगस शेतकरी होते ते बोगस शेतकरी वगळण्यात यावे। कारण आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं की शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याच्या नावावरती जे आहे ते विमा भरला होता। जमीन बुलढाणा जिल्ह्याची आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरला होता। तर असे प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते सरकारने आता जे डीबीटी मार्फत सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी पेमेंट आहे, जे पैसे आहे, जी विम्याची रक्कम आहे ती जमा करणार आहे। तर आता यामध्ये दुसरा बदल काय करण्यात आलेला आहे, तर यामध्ये दुसरा बदल काय करण्यात आलेला आहे, तर दुसरा बदल हा करण्यात आलेला आहे की जे PMFBYचं पोर्टल आहे, जे पीक विम्याचं गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती आता जे आहे ते शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती किंवा किती शेतकऱ्यांना विमा मिळाला किंवा किती मिळाला हे सर्व डाटा उपलब्ध असणार आहे। ते शेतकरी स्वतः चेक करू शकणार आहे। त्यांचा जे पॉलिसी नंबर आहे ते टाकून त्यांना विमा किती मंजूर झाला किंवा किती मिळाला हे तिथे चेक करणार आहे। तर आता त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे की पहिले काय होत होतं की जी पीक विमा कंपन्या ज्या होत्या ती डायरेक्ट म्हणजे विमा मंजूर झाला, एखाद्या जिल्ह्याचा विमा मंजूर झाला की त्यामध्ये फक्त 10 किंवा 20 5-10 हजार शेतकऱ्यांना ते विमा वाटप करायचे आणि गव्हर्नमेंटकडे माहिती द्यायची की आम्ही संपूर्ण विमा वाटप केलेला आहे आणि बाकीची रक्कम ही तशीच दाबून ठेवायची किंवा त्यांचा जो हिस्सा होता ते देखील तसाच दाबून ठेवायचा। तर आता त्यामध्ये सरकारने एक बदल केलेला आहे की जो पीक विमा जो आहे जी कंपनी वाटप करणार आहे त्याचा जो संपूर्ण डाटा आहे तो आता सरकारकडे अगोदर केंद्र सरकारला विमा कंपनीला द्यावा लागणार आणि केंद्र सरकार एक जो आहे एक अकाउंट काढणार केंद्र सरकारचा आणि त्या केंद्र सरकारच्या अकाउंट मार्फतच आता जो आहे तो शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटी मार्फत जे आहे तो पीक विमा मिळणार। जे पहिले जे कंपन्या फक्त सांगत होते की विमा वाटप झाला आणि त्यांची जी लबाडी होती ती आता चालणार नाही। ते आता केंद्राकडे अगोदर पैसे जमा करावे लागणार त्यांना वाटपाचे आणि नंतर केंद्राच्या खात्यातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार। हा एक त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर अजून त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे, तर जे विमा आहे ती विम्याची जी जोखमीची रक्कम होती, अगोदर जे 50% जोखमीची रक्कम होती ती आता 60% करण्यात आलेली आहे। रक्कम जरी वाढवण्यात आलेली आहे, जोखमीचं प्रमाण जरी वाढवण्यात आलेलं आहे, परंतु विमा कंपनी देणार का, त्यांची देण्याची नियत आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण जे याच्यात अमेंडमेंटमध्ये बदल नक्कीच करण्यात आले सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे हे बदल केले, परंतु त्यामध्ये कंपनी सरकारचं किती ऐकते हे आपल्याला माहीत आहे। वेळोवेळी दरवेळेस जे आहे ते आंदोलने करावं लागतात विम्यासाठी आणि यामध्ये जो जोखमीचं प्रमाण वाढवलं त्यामध्ये काही निकष देखील बदलतील आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसू शकतो। ते असा की जो निकषामध्ये जे बदल करण्यात येतील, जर निकष वाढवले तर त्यामध्ये बदल देखील होईल। बदल कोणते होईल, तर सर्वे कोणता होईल, तर जर का सॅटेलाइट इमेजनरी जर का सर्वे झाला, सॅटेलाइटनं जर का कंपन्यांनी सर्वे केला तर जे पहिले एखाद्या भागामध्ये पूर्ण मंडळ समजा नुकसान झालं तर पूर्ण मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र व्हायचं आणि काही शेतकऱ्यांचे त्यामध्ये नुकसान व्हायचे आणि काही शेतकऱ्यांचे नाही झाले तरी देखील ते शेतकरी सरसकट विम्यासाठी पात्र व्हायचे। आता जर का सॅटेलाइटने जर का हे झालं, सर्वे झाला, तर तो तंतोतंत होईल आणि जितक्या शेतकऱ्यांचं म्हणजे नुकसान झालं तितक्याच शेतकऱ्यांना ते मिळणार। म्हणजे 10 शेतकऱ्यांनाच तो विमा मिळेल त्या भागातील, त्यांना भले विमा वाढून मिळेल, रक्कम जास्त मिळेल, परंतु जे बाकीचे उर्वरित
100 पैकी 10 शेतकऱ्यांना मिळेल, पण ते 90 शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान होणार. जे अशा प्रकारचा तो हे जे नवीन अमेंडमेंट येणार आहे, जे नवीन नियम येणार आहे, त्याचा फटका देखील शेतकऱ्यांना बसू शकतो. आणि राहिला प्रश्न विमा वाटपाचा, तर विमा वाटप आता हा कधी होतो, कारण जो पास झालेला आहे वाशिम असेल, बुलढाणा असेल या जिल्ह्यांची, परंतु तो अडकून पडलेला आहे, हाच मिळत नाही. तर हे नवीन बदल झालेले, यामध्ये काय शेतकऱ्यांना फायदा होईल किंवा काय फरक पडणार हे काही सांगता येत नाही, किंवा याची काही जास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवू नये. किंवा नवीन बदल झाले, वाढीव विमा मिळणार, अशा प्रकारचे हे काही बदल होते जे सरकारने केलेले आहे. आणि याचे कालपासून सतत बातम्या सुरू आहे की विम्याचे रक्कम वाढीव मिळणार, विम्यामध्ये बदल करण्यात आले. नवीन यामध्ये जास्त काही नवीन बदल करण्यात आलेले नाही आहे, बरेचसे बदल हे जुनेच आहे. तरी देखील मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील.